मंडळी नमस्कार, मी रवी. लँटन मराठीच्या स्पष्ट, शांत आणि पारदर्शक अशा नव्या कोऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आजचा विषय जो आपण चर्चेला घेतलेला आहे तो असा आहे की आज आत्ता लगेच भारतात तिसरी लाट येऊ शकते काय, आणि याबाबत जगातील सगळे तज्ज्ञ मान्यवर जे आहेत ते काय सांगतायत. आपल्यासोबत आपले तज्ज्ञ पाहुणे आणि भारतामध्ये एक सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ म्हणून ज्यांची महत्वाची ओळख आहे असे मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडियाचे अध्यक्ष सन्माननीय अरविंद देशमुख सर आहेत. त्यांच्याकडून आता आपण भारतात तिसरी लाट येऊ शकते का, जगातील तज्ज्ञ याबाबत काय म्हणतायत, आणि जर भारतात तिसरी लाट येऊ घातली असेल तर आपण नेमक्या कुठल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंगीकारायला हव्या. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. आणि आता खरोखर कोरोनाची तिसरी लाट जगातल्या काही देशांमध्ये आलेली आहे का? जगामध्ये कोरोनाची तिसरी लाट काही देशात आलेली आहे आणि काही देशात सुरुवात झाली आहे. तर सर्वसाधारणपणे असं म्हणतात की ब्राझीलमध्ये आणि युएसए मध्ये आणि युके मध्ये पण आता काही युके मध्ये काल परवा भीती व्यक्त केली की तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली. बऱ्याच वैज्ञानिकांचं असं मत आहे की ती तिसरी लाट नाहीच आहे. पण एकदा सगळं जग पोळलेलं आहे. पोळलेलं काय म्हणतो मी, की पहिली लाट येऊन गेली त्यावेळेस इतके बिनधास्त होते लोक की आता पहिली लाट ओसरली, जिंकलं आपण, आता आपण जिंकलं, कोरोनाला पराभूत केलं असं सगळीकडे असं झालं. त्यावेळेस काही वैज्ञानिक तुम्हाला इशारे देत होते की इतकं बिनधास्त राहू नका, दुसरी लाट येणार आहे, दुसरी लाट येणार आहे. पण त्यावेळेस सगळ्यांनी ते विनोदात गृहीत धरलं आणि जिंकल्याच्या आयुर्भावात जग राहिलं. आणि दुसऱ्या लाटेचा तडाखा एवढा जबरदस्त बसला की कुणी विचार करू नये. म्हणजे सगळ्यात जास्त मृत्यू आज जगामध्ये युएसए मध्ये झाले आहेत आणि त्यानंतर आपण त्यानंतर भारत आहोत. म्हणजे युएसएने सुद्धा का किंमत दिली असं म्हणतात की तिथं मास्कच्या विरोधात चळवळी झाल्या. मास्क नको, मास्क नको, आणि त्याची किंमत त्यांनी मृत्यूमध्ये दिली. तर आता तिसऱ्या लाटेबद्दल इशारे देत आहेत आणि आता मात्र जग गंभीरपणे घेत आहे. म्हणजे आता युके बद्दल आपण जे बोलला की युके मध्ये तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असं तिथल्याच काही वैज्ञानिकांचं मत आहे. तिथल्या सायंटिफिक ऍडवायझर, देशाचे सायंटिफिक ऍडवायझर जे आहेत ते सांगतायत की तिसरी लाट सुरू झालेली आहे. आणि म्हणूनच युकेच्या पंतप्रधानावर प्रेशर आलं आणि म्हणून त्यांनी 4 आठवड्यांनी अनलॉक करण्याची जी मोहीम होती ती पुढे ढकलली. तर सर, पहिली लाट आली जगभरामध्ये, पहिली लाट ओसरल्यानंतर जी दुसरी लाट आली, तर जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये ही दुसरी लाट येण्याचा जो कालावधी आहे तो किती होता, आणि भारतामध्ये पहिली लाट ओसरल्यावर दुसरी लाट येण्याचा जो कालावधी आहे यात काय अंतर आहे? सर्वसाधारणपणे जगाचा जर ऍव्हरेज काढलं तर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये 5.5 महिन्याचा अंतर होतं. 5.5 महिने, 5.5 महिने, 5 महिने आणि 15 दिवस हे ऍव्हरेज मध्ये अंतर होतं. पण हे ऍव्हरेज अंतर प्रत्येक देशामध्ये फरक होता त्याचा. उदाहरणार्थ युएसए मध्ये अंतर कमी होतं, इटलीमध्ये अंतर थोडं वाढलं पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचं, आणि भारतामध्ये तर 7.5 महिन्याचा अंतर होता. म्हणजे भारतात दुसरी लाट जरा उशिरा आली. पहिल्या लाटेमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये जास्त अंतर भारतामध्ये राहिलं. इतर देशामध्ये फार झपाट्यानं आहे, पण भारतामध्ये अंतर जास्त राहिलं. आणि दुसरा आणखी एक फरक सांगतो, पहिल्या लाटेमध्ये जेवढ्या केसेस होत्या त्याच्यापेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये केसेस जास्त वाढल्या. किती वाढल्या? तर पहिल्या लाटेत जर 100 केसेस गृहीत धरल्या तर जगामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये 175 केसेस झाल्या. म्हणजे 75% वाढ झाली. पण भारतामध्ये काय झालं? भारतामध्ये 320% वाढ झाली. म्हणजे आधी पहिल्या लाटेमध्ये 100 होत्या, तर
दुसऱ्या लाटेमध्ये त्या जागी 420 झाल्या, म्हणजे 320% केसेस खूप मोठा ग्राफ आहे हा. खूप मोठा फरक आहे भारतामध्ये आणि जगामध्ये. आणि म्हणून जगामध्ये मृत्यूदर आपण सेकंडला आहोत. परंतु पेशंटच्या दरात जर विचार केला तर पेशंट्स आपल्याकडे भरपूर प्रमाणात दुसऱ्या लाटेमध्ये अफेक्ट झाले. आणि म्हणून आता तिसऱ्या लाटेबद्दल लोक इशारे देत आहेत. मग आता गंभीरतेने घ्यावी का नाही? काही वैज्ञानिक असं सांगतायत की तिसरी लाट येणार नाही, असं सांगणारे सुद्धा आहे. मतप्रवाह आहे की युके मध्ये सुद्धा जी आता केसेस वाढलेल्या दिसत आहेत केसेस, पण ह्या केसेस त्यांचं म्हणणं तिसऱ्या लाटेच्या नाहीत. कारण युके मध्ये 90% पहिला डोस दिलाय आणि जवळजवळ 45 ते 50% सगळ्यांचे 2 डोस झालेले आहेत. तरी देखील ते रिस्क घ्यायला तयार नाही. आणि भारताचं सांगतो तुम्हाला, आता भारतामध्ये इन्फेक्शन किती जणांना होऊन गेलं तर एकूण लोकसंख्येच्या 2% लोकांना इन्फेक्शन झालं कन्फर्म. असिम्प्टमॅटिक बद्दल मी बोलत नाही. कन्फर्म 2% झालं. आणि लसीकरण अंदाजे किती झालं आजपर्यंत तर दोन्ही डोसचं सांगतोय मी, एका डोसचं सांगतोय. दोन्ही डोसचं लसीकरण भारतामध्ये सर्वसाधारणपणे 3.4% झालंय. म्हणजे भारतामध्ये आज इम्युन किती लोक आहेत? फक्त 3% लसीकरणाने आणि 2% कोरोनाबाधित झालेले हर्ड इम्युनिटी त्याला म्हणतो. 5.5% लोक संरक्षित आहेत, हे कन्फर्म. फक्त असिम्प्टमॅटिक काही असतील का त्याच्याबद्दल आहे नाही असं आहे. एकंदरीत हर्ड इम्युनिटी आणि लसीकरण या दोन्हीमुळे 5.5% संरक्षित आहे. आणि लस आपल्याकडे फक्त 10 कोटी पर मंथची क्षमता आहे. म्हणजे दर महिन्याला 10 कोटीच लसीचे डोस उत्पादित होऊ शकतात. ही आजची अवस्था आहे. नंतरचं आश्वासन ती गोष्ट वेगळी. ह्या जर रेट गृहीत धरला तर आपल्याला 250 कोटीसाठी 25 महिने म्हणजे 2 वर्ष आपल्याला लागणार आहे. म्हणजे या गतीनं लसींचं उत्पादन राहिलं तर 2.5 वर्षांपर्यंत 2 वर्षांपर्यंत. त्यातही आपण काही 3-4 वर्षाखालची लहान मुलं गृहीत धरली नाही. ते वाढले तर आणखी वाढणार. म्हणजे आणि आपण तुम्ही म्हणता तसं समजा उत्पादन वाढलं तर कालावधी कमी होईल, पण वर्षभर तरी लागणारच. हे 100% आज सत्य आहे की पूर्ण व्हॅक्सिनेशन व्हायला वर्ष. मग ह्या वर्षभरामध्ये तिसरी लाट येऊ शकते का? पुन्हा मूळ मुद्द्याकडे आपण येऊ की तिसऱ्या लाटेची भीती तर वर्षभर आहेच, कारण वर्षभर लसीकरणच होणार नाही. तर तिसरी लाट येऊ शकते का? तर वैज्ञानिकाचं मत असं आहे की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरमध्ये तिसरी लाट भारतामध्ये 100% येणार आहे. त्याला कारण वेगळी आहेत. त्याला प्रमुख कारण आहे नवीन येणारे व्हेरियंट सतत येत आहेत आणि ते लसीला दाद देत नाही. तिसरं, लोक कंटाळलेत लॉकडाऊनला, तेही प्रमुख कारण आहे. आणि प्रोटोकॉल कितीही सांगितलं तरी पाळला जात नाही. तिसरं कारण की आज जो इन्फेक्शन झालेला आहे आणि लसीकरण झालं आहे ते जास्तीत जास्त शहरात झालंय. आपण ग्रामीण भागाला गृहीत धरलंच नाही अजून. ग्रामीण भाग पूर्ण अजून एक्सपोज व्हायचा राहिला आहे. म्हणजे तिसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भाग होऊ शकतो का याचा गंभीरपणे विचार करावा लागेल. आतापर्यंत आपण फक्त शहरी भागाचाच विचार केलाय. ग्रामीण भाग अजून इन्फेक्शन पोहोचलेलंच नाही. मग हे इन्फेक्शन ग्रामीण भागात पोहोचू शकतं का? कारण तिथं लसीकरणही झालेलं नाही, तिथं हर्ड इम्युनिटी आलेली नाही, व्हॅक्सिनेटेड इम्युनिटी आलेली नाही. तर तिसऱ्या लाटेमध्ये ही एक शक्यता आहे. आणि म्हणून तिसऱ्या लाटेचा, जसं आपले राघवेंद्रन म्हणतात, विजय राघवेंद्र, जे प्रिन्सिपल ऍडवायझर आहेत भारताचे, सायंटिफिक ऍडवायझर आहेत, ते सांगतात तिसरी लाट येणार. मग तीच तिसरी लाट येणार हे
2 स्तरावर काळजी घेणं गरजेचं आहे, एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्तरावर आणि एक लोकांच्या. गृहीत धरू की आता भारतात नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तिसरी लाट येणार, नक्की येणार असं आपण गृहीत धरू काही काळासाठी. तर मग त्या काळामध्ये ओढावणारी जी परिस्थिती असेल त्याला तोंड देण्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी सर? अगदी बरोबर आहे तुम्ही प्रश्न विचारला तो, की आज तरी आपल्याला गृहीत धरावं लागेल, असं म्हणून चालत नाही. ज्यावेळेस पहिल्या लाटेच्या वेळेस आपण तोंड पोळलेलं आहे भारताचं, तसं आता ते लाईटली घेता कामा नये. मग तिसऱ्या लाटेला तयारी वेगवेगळ्या प्रकारे करावी लागते. आपल्याला तयारी तर करणं भाग आहे, शासनालाही करणं भाग आहे, आपल्यालाही करणं भाग आहे. सगळ्यात महत्वाचं व्हॅक्सिनेशन वाढवणे. दुसरा उपाय, आपण टेस्टिंग करतोय आरटीपीसीआर, तर हे ट्रेसिंग करणं आणि टेस्टिंग करणं हे तसंच मेंटेन केलं पाहिजे, याच्यात दिलाई होऊ देता कामा नये. म्हणजे आपल्याला पेशंट दिसला की तो आयडेंटिफाय करता आला पाहिजे, त्याला समाजातून जाणं थांबवता आलं पाहिजे, त्याला ट्रीट करता आलं पाहिजे. म्हणून त्याच्याबरोबर इथंही ढिलाई न देता ट्रेसिंग करून टीपीआरचा रेट 5% कमी आलाच पाहिजे, तर आपण त्याला अंडर कंट्रोल म्हणतो. म्हणजे अंडर कंट्रोल आणण्यासाठी प्रयत्न अजून 2 वर्ष तरी थोडीही ढिलाई न देता प्रयत्न केले पाहिजे. तिसरं आणखी काय करणं गरजेचं आहे, भारताने जे सुरू केलंय की जिनोम सिक्वेन्सिंग करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल कशासाठी जिनोम सिक्वेन्सिंग? तर नवीन व्हेरियंट तर येत नाही ना, सतत तपासायला पाहिजे पूर्ण लसीकरण होईपर्यंत. कारण एकदा लसीकरण झालं की व्हेरियंट येणं थांबतं. व्हेरियंट कुठपर्यंत येतात? जोपर्यंत त्याला होस्ट आहे तोपर्यंत. एकदा 100% लसीकरण झालं की व्हेरियंट यायचे थांबतात. मग त्याच्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग करणं गरजेचं आहे. आणि सुदैवानं सांगतो, भारताने तशा 10 लॅब ताबडतोब इमर्जन्सीमध्ये पैसे देऊन 10 लॅब उभ्या केल्या भारतामध्ये. आणि या 10 लॅबमध्ये आज जिनोम सिक्वेन्सिंग होतं. महाराष्ट्रामध्ये सुदैवानं पुण्याला तशी लॅब आहे. भारताचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार राघवन असतील किंवा अमेरिकेचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर फौची असतील, या दोघांनीही असं सांगितलंय की तिसरी लाट येऊ शकते. आणि भारतामध्ये नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये ही तिसरी लाट येऊ शकेल असा अंदाज जगभरातील प्रमुख तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. तर सौम्यनाथन, ज्या WHO भारताच्या प्रतिनिधी आहेत, त्यांनी सांगितलं की पुढील 2 वर्ष आपण काळजी घेणं अत्यावश्यक आहे. भारतात जर तिसरी लाट आता लगेच येणार असेल तर आपण काय करायला हवं, याच्याबद्दल आपण सरांकडून बऱ्यापैकी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या मनामध्ये या अनुषंगानं काही प्रश्न असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये उपस्थित करा. लँटन मराठीच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला आपण फॉलो करत आलेलो आहातच. लँटन मराठीचं युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल बटनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवायला विसरू नका, म्हणजे असे जे महत्वाचे विषय आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्या सगळ्यांच्या पर्यंत सहज पोहोचेल.